थोड्याच वेळापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी स्वतःला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये स्वतः गेले आणि शरण आले आहेत। मंत्रालयात सचिवांना केलेल्या मारहाण प्रकरणात बच्चू कडू मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शरण गेलेत। यावेळी पोलिसांच्या गाडीत बसायला बच्चू कडूंनी नकार दिला आणि स्वतःच्या गाडीने ते मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गेले। मंत्रालयातील सचिव BR गावितांना मारहाण केल्याचा आरोप बच्चू कडूंवर आहे आणि त्यानंतर बच्चू कडूंविरोधात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनही पुकारलं। अखेर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत हे आंदोलन स्थगित केलं। पण दरम्यान आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करतानाच 21 एप्रिलला मंत्रालयग्रस्तांसाठी जनता दरबार भरवणार असल्याचं बच्चू कडूंनी पोलिसांना शरण जाताना स्पष्ट केलं। दरम्यान बच्चू कडू पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। मी स्वतःहून अटक होत आहे। खरं तर खोट्या गुन्ह्याखाली गुन्हे माझ्यावर दाखल झाले। माझी बाजू काही समजून घेतलेली नाही। मी स्वतःसाठी काही हा केलं नव्हतं। माझं स्वतःचं व्यक्तिगत काही प्रकरण नव्हतं, माझ्या मतदारसंघातलं नव्हतं। एक गृहस्थ, एक महिला, ती पण हार्टची पेशंट असलेली, हृदयविकारानं आजारी असलेली महिला माझ्याकडे लढत आली आणि मी सहज त्या अधिकाऱ्याकडे गेलो आणि त्यानं सगळे खोटे आरोप लावून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। तर आमदारांनी जनसामान्यांसोबत काम करायला मंत्रालयात जावं की नाही जावं ही मोठी भीती मला वाटतं निर्माण झालेली आहे आणि अशा प्रकारची ठोकशाही जर कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची चालत राहिली आणि अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना त्याच्या बाजूने उभं राहिलं तर कठीण आहे। 21 एप्रिलला मी आता मंत्रालयग्रस्त असा जनता दरबार लावणार आहोत आणि जे वाईट आणि कामचुकार अधिकारी आहे त्याच्यासोबत माझा लढा कायम राहील, तो प्रहार स्टाईल राहील। आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समर्थक, प्रहार संघटनेचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची विधान भवनाच्या बाहेर घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते विधान भवनाच्या बाहेर पाहतो आपण घोषणाबाजी आहे। अपंग संस्थेचे सगळे हे सदस्य आहेत त्यांची ही घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी जे आहे आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। आमदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा ज्यावरती आरोप होता आणि त्याच संदर्भामध्ये त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र हे झाल्यानंतर अमरावती असेल किंवा मुंबईच्या अनेक ठिकाणांमध्ये त्यांच्या समर्थकांची घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल निंबळकर, राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई। माननीय आमदार श्री बच्चू कडूंना 108/16 गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि उद्या आम्ही त्यांना कोर्टामध्ये हजर करणार। थँक्यू। आणि बच्चू कडू हे आमदार शरण तर गेले पोलीस ठाण्यामध्ये, ते स्वतः जाऊन पोलिसांसमोर हजर राहिले, पण त्यापूर्वी त्यांनी वक्तव्य केलं आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असा आरोप त्यांनी सरकारवर केला। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात आपला त्रास व्हायला नको, अधिवेशनात आपल्याला सहन करायला लागू नये म्हणून आपल्यावर ही कारवाई केल्याचं सुद्धा त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलंय।